तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभम पवार करतो. आज या लेक्चरमध्ये जो आपण ग्रह, काही महत्त्वाचे ग्रह जे एकूण 8 ग्रह आहेत त्याची संपूर्ण माहिती याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर चला बघूया. सर्वात पहिला ग्रह आणि सर्वात छोटा ग्रह आपण म्हणून ओळखलेला ग्रह म्हणजे तो बुध ग्रह. सर्वात लहान ग्रह. दुसऱ्या नंबरचा ग्रह आपला शनी ग्रह. सर्वात उष्ण ग्रह असे आपल्याला म्हटले जाते शनी ग्रहाला. आणि तिसऱ्या नंबरचा जो ग्रह आहे आपला पृथ्वी. पृथ्वी निळ्या रंगाचा ग्रह असे म्हटलं जातं. चौथ्या नंबरचा जर आपण बघितलो ग्रह, तर चौथ्या नंबरचा आपला जो ग्रह असतो त्याला आपण म्हणतो मंगळ ग्रह. मंगळ ग्रह यालाच आपण लाल ग्रह असे म्हटलं जातो. लाल ग्रह. पाचव्या नंबरचा जो आपला असतो गुरु ग्रह. गुरु ग्रह हा सर्वात मोठा ग्रह असतो. आणि याचे सर्वात जास्त उपग्रह पण असते. याला 95+ उपग्रह असते. 95+ जास्त आहे, प्लस उपग्रह जास्त आहे. तर 6वा आपला जो असतो शनी ग्रह. शुक्र. युरेनियम्स जो आपला 7वा ग्रह असतो युरेनियम्स आहे. सर्वात दूरचा ग्रह असे म्हटला जातो. सर्वात दूरचा ग्रह असे आपल्याला म्हटले जातो. आपला जो 8वा नंबरचा ग्रह असतो नेपच्यून. सर्वात लॉंग. सर्वात लॉंग आणि सर्वात दूरचा ग्रह आपण याला म्हटले जातो. तर आज या लेक्चरमध्ये आपण बुध ग्रह हा सर्वात लहान ग्रह आणि सूर्याचा जवळचा ग्रह असे आपण याला म्हटले जातो. दुसऱ्या नंबरचा जो आपला असतो शनी ग्रह सर्वात उष्ण ग्रह असे म्हटले जातो. आणि सॉरी ते शुक्र. सर्वात उष्ण म्हणजे शुक्र आणि सर्वात
तिसऱ्या नंबरचा आपलं निळ्या रंगाचा आणि जीवन असलेला असं ग्रह, इथं जीवजंतू सर्वात जास्त आहे म्हणून आपल्या पृथ्वीला ओळखले जाते. चौथ्या नंबरचा जो आपला ग्रह आहे तो लाल ग्रह असे म्हटले जातात. आणि 5व्या नंबरचा ग्रह गुरु आणि सर्वात मोठा ग्रह असे याला म्हटले जाते. 95+ याचा उपग्रह असते. आणि शनी ग्रह पण सुद्धा आहे. शनी ग्रह हा सर्वात गडद ग्रह धूळ कणाने व्यापलेला ग्रह. धूळ कणाने व्यापलेला ग्रह आपण शनी ग्रहाला म्हणू शकतो. युरेनियम सर्वात लॉंगेस्ट ग्रह आणि नेपच्यून हा सर्वात लॉंगेस्ट ग्रह. बुध ग्रह होता, बुध ग्रह बट्टू ग्रह. हे 2006 मध्ये या ग्रहाला मान्यता दिलेली होती. पहिले 2006 मध्ये याला काढून टाकले. हे बट्टू ग्रह असे नाव याला ओळखले जाते. याला काढून टाकले ग्रहच्या नावातून. तर अशी हे काही ग्रह महत्त्वाचे शरीरानुसार याच्यावर एमपीएससी, UPSC याच्यावर क्वेश्चन विचारत असते निरंतर. तर याच्या क्रमानुसार विचारू शकते. वरून खाली, सूर्याजवळचे आणि सूर्याच्या बाहेरून असे विचारतो. आणि पृथ्वीच्या वरचे किती ग्रह आहे आणि पृथ्वीच्या खाली किती ग्रह आहे असे सुद्धा विचारू शकते. चंद्र हा चंद्रग्रह आहे. चंद्रग्रह हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. जो पृथ्वीचा सर्वात जवळचा आणि उपग्रह आपण म्हटलो तर पृथ्वीचा एकच उपग्रह आहे तो चंद्र असे म्हटले जाते. तर या लेक्चरमध्ये तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायला. छोट्याशा पेजवर लिहून ठेवा आणि याला रीड करत असल्यावर हे आपल्याला विसरणार नाही अशी काळजी तुम्हाला देतो. तर याला निरंतर वाचल्यावर, रीडिंग केल्यावर तुम्ही याला विसरणार नाही. आणि तुम्ही याला एका पेजवर लिहून कुठेतरी चिपकून दिले तरी तुमचा चांगला बेनिफिट या ग्रहाच्या विषयात चांगली होईल. तर आजचे व्हिडिओ कसं वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.